दुष्काळाबरोबरच अवकाळीच्या संकटाला शेतकऱ्यांना तोंड द्यावं लागतंय। जिथं कालपर्यंत पिकं जगवण्यासाठी पाण्याची आस होती तिथंच अवकाळीनं पिकांना भुईसपाट केलंय। पाहूयात। धरणं जलाशय आटल्यानं थोड्या बहुत पावसाची साथ घातली जाते, पण वादळी वाऱ्यासह विजांचं अस्मानी संकट कोसळतंय। कुठे पावसाच्या प्रतीक्षेत जळालेल्या मोसंबीच्या बागा जेसीबीने काढण्याची वेळ आली, तर कुठे अति पावसानं केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या। दुष्काळामुळे चारा मिळत नाही, म्हणून काही भागात जनावरं जगवणं मुश्किल बनलंय। काही ठिकाणी वादळी पावसात 4 लोकांचा जीव गेलाय। पिकं जगवण्यासाठी ज्या पावसाकडे डोळे लागले होते तो पाऊस काल अवकाळीच्या स्वरूपात आला। मात्र कणभराची अपेक्षा असताना मनभर झालेल्या पावसानं जेमतेम उभी राहिलेली पिकंही आडवी झाली। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात केळीच्या बागा भुईसपाट झाल्या। नांदेडमध्ये वादळी वाऱ्यानं केळीचं नुकसान केलं। जळगाव जिल्ह्यात 602 हेक्टरवरच्या केळी बागांना फटका बसला। एकट्या भुसावळमध्ये 6.72 कोटी नुकसानीचा प्राथमिक अंदाज आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।